नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण आजपासून पुणे मेट्रोसाठी एक प्रॅक्टिस टेस्ट ची सिरीज स्टार्ट करत आहोत. मेकॅनिकल स्टुडंटसाठी याच्या आधीच सुरू केलेली आहे आणि ही आत्तापासून इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी पण आपण सुरू करत आहोत. तर याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, हे तुमचे जे डेली MCQ असतील त्याची प्रॅक्टिस असेल. यात आपण 10 क्वेश्चन्स सिलेक्ट करून त्याचे आन्सर्स शेवटी बघणार. पहिले फक्त क्वेश्चन्स बघायचे, त्याचे आन्सर तुम्ही नोट डाऊन करा किंवा कमेंटमध्ये कमेंट करा आणि लास्टला मग क्रॉस चेक करून व्हेरीफाय करून घ्या की तुमचे आन्सर करेक्ट आहेत का नाही. ठीक आहे. हे लाईक तुमची एक स्मॉल एक्झाम असल्यासारखंच असणार आहे. तर तुम्ही तुमचे आन्सर्स चेक करू शकता व्हिडिओच्या एंडला. ओके, तर सुरू करूया. पण त्याआधी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मेकॅनिकल स्टुडंटसाठी वेगळं आणि इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी वेगळं चॅनल आहे, जिथे तुम्हाला तुमच्या ब्रँच रिलेटेड सगळं एक्झाम मटेरियल मिळून जाईल. आणि आपलं प्ले स्टोअरवर ॲप पण आहे, MyGov ट्रॅक ॲप, माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप. ते डाउनलोड करा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही तिथेही विचारू शकता. चॅट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारू शकता, डाऊट विचारू शकता. आणि जे स्टडी मटेरियल आहे तेही मिळेल. ओके, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चनपासून. आणि आपण इथे वेळ देणार आहोत 5 सेकंद, असं तुम्ही कन्सिडर करा आणि तेवढ्या वेळात तुम्ही तुमचं आन्सर नोट डाऊन करा किंवा कमेंट करा. ठीक आहे. नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अ 3-point स्टार्टर इज कन्सिडर्ड सुटेबल फॉर ऑप्शन ए शंट मोटर, शंट ॲज वेल ॲज कंपाऊंड मोटर्स, शंट कंपाऊंड अँड सिरीज मोटर्स आणि ऑप्शन डी ऑल DC मोटर्स. तर 5 सेकंद तर होऊन गेलेत. तर तुम्ही तुमचा आन्सर नोट डाऊन करा किंवा कमेंट करा आणि शेवटी आपण ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स चेक करूया. तर तुम्ही बघू शकता की हे तुमची एक सरप्राईज टेस्ट असल्यासारखी पण असू शकतं. लास्टला चेक करा किती मार्क्स येतात, किती अभ्यास केलेला आहे, किती अभ्यास करावा लागेल अजून. तर चला, सेकंड क्वेश्चन. विच DC मोटर हॅज गॉट मॅक्झिमम सेल्फ लोडिंग प्रॉपर्टी. तर कोणत्या मोटरला मॅक्झिमम सेल्फ लोडिंग प्रॉपर्टी आहे? ऑप्शन ए सिरीज मोटर, बी शंट मोटर, सी कम्युटेटिव्हली कंपाऊंड मोटर आणि डी डिफरेन्शियली कंपाऊंडेड मोटर. तुम्ही तुमचा आन्सर नोट डाऊन करा. आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन 3. स्पार्किंग at the commutator of a DC motor may result in option A damage to commutator segments, damage to commutator insulation, increased power consumption आणि all of the above. तर चारपैकी जे करेक्ट आहे ते मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन. Following motor is used where high starting torque and wide speed range control is required. कुठली मोटर आहे ज्याच्यामध्ये वाईड स्पीड रेंज कंट्रोल असू शकतं, असायला पाहिजे आणि हाय स्टार्टिंग टॉर्क. तर कुठली? ऑप्शन ए सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट, बी इंडक्शन मोटर, सी सिंक्रोनस मोटर आणि डी DC मोटर. ओके, आणि हे आपल्याला अजून पुणे मेट्रोनी त्यांचा ऑफिशियल साईटवर सिलेबस तर अपलोड केलेला नाही आहे, पण ह्या टेंटेटिव्ह सिलेबस आपण बेस कन्सिडर करून, रेफरन्स कन्सिडर करून त्याच्यानुसार आपण ह्याच्यासाठी प्रिपरेशन करून घेत आहोत एक्झामसाठी. ठीक आहे, ऑलमोस्ट सेमच असणार आहे. तर पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. द आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल ऑफ DC मोटार प्रोव्हाइड्स. काय प्रोव्हाइड करतं? ऑप्शन ए कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह, कॉन्स्टंट व्होल्टेज ड्राईव्ह,
कॉन्स्टंट करंट ड्राईव्ह आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबो. हे बघा, हे इथे क्वेश्चन्स हे तुम्ही तुमचे ॲन्सर्स हे सेल्फ ॲनालाइज करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःशी इमानदारीने राहिलात तर त्याचा खूप फायदा होईल. तसं तर बघायला गेलं तर काय, डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन बघाल आणि डायरेक्ट ॲन्सर पाहाल शेवटी, पण त्याला काही अर्थ नाही आहे. स्वतःशी इमानदार राहाल तर जॉब मिळेल, ही एक्झाम क्रॅक होईल, खूप फायदा होईल. तर चांगल्याने द्या ॲन्सर्स. इथं कमेंट जरी नसेल कमेंटमध्ये जरी तुम्ही ॲन्सर नसाल देत तर तुम्ही तुमचे पेन पेपर घेऊन नोट डाऊन करा आणि नंतर व्हेरीफाय करा, ठीक आहे. तर याचं ॲन्सर लिहिलं असेल तर पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन नंबर 6. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट नेसेसरीली द ॲडव्हान्टेज ऑफ DC मोटार ओव्हर AC मोटार. तर कुठलं नाही आहे? ऑप्शन ए लो कॉस्ट, ऑप्शन बी वाईड स्पीड रेंज, ऑप्शन सी स्टॅबिलिटी आणि डी हाय स्टार्टिंग टॉर्क. तर ह्याच्यापैकी करेक्ट ॲन्सर मार्क करा. पुढचा प्रश्न. इफ अ DC मोटार डिझाइन्ड फॉर 40 डिग्री सेल्सिअस ॲम्बियंट टेम्परेचर is to be used for 50 degree Celsius ambient temperature, then the motor म्हणजे काय होईल? मोटार ऑफ लोअर HP शुड बी सिलेक्टेड. कुठली मोटर सिलेक्टेड करायची आहे? तर ऑप्शन बी ऑफ हायर HP मोटार शुड बी सिलेक्टेड, कॅन बी यूज्ड फॉर 50 डिग्री सेल्सिअस ॲम्बियंट टेम्परेचर, आणि ऑप्शन डी इज टू बी डिरेटेड बाय अ फॅक्टर recommended by manufacturer and select the next higher HP मोटार. जर एखादी DC मोटार जी 40 डिग्री सेल्सिअससाठी डिझाईन केलेली आहे, पण जर ती आपल्याला 50 डिग्री सेल्सिअसवर यूज करायची असेल तर खालीलपैकी काय सिलेक्ट करायला पाहिजे हे विचारलं आहे. तुम्ही तुमचा ॲन्सर द्या. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. Question number 8. Which motor should not be started on no load? Easy आहे. ऑप्शन ए सिरीज मोटार, ऑप्शन बी शंट मोटार, सी क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटार आणि डी डिफरन्शियली कंपाऊंडेड मोटार. हा इझी क्वेश्चन आहे, सगळ्यांनाच आलाच पाहिजे. नेक्स्ट आहे. The losses occurring in a DC generator are given below. Which loss is likely to have highest proportional at rated load of the generator? Option A hysteresis loss, B field copper loss, C armature copper loss and D eddy current loss. Next question. Which of the following losses are significantly reduced by लॅमिनेशन ऑफ द कोअर ऑफ अ DC जनरेटर? म्हणजे लॅमिनेशन वापरून आपण कुठला लॉस रिड्यूस करू शकतो हे विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए हिस्टरेसिस लॉस, बी इडी करंट लॉस, सी कॉपर लॉसेस आणि डी विंडेज लॉसेस. तर याचंही आन्सर तुम्ही लिहिलेलं असेल. आणि या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आता बघूया आपण. पहिल्या क्वेश्चनपासून करू. आणि आता तुम्ही क्रॉस चेक करून घ्या तुमचं ॲन्सर काय आहे आणि करेक्ट ॲन्सर काय आहे, आणि ओव्हरऑल 10पैकी तुमचे किती करेक्ट आलेले आहेत. तुमचे मार्क्स पण तुम्ही सांगू शकता. पहिला क्वेश्चन. अ 3 point स्टार्टर इज कन्सिडर्ड सुटेबल फॉर. तर शंट मोटार, शंट ॲज वेल ॲज कंपाऊंड मोटार, शंट कंपाऊंड सिरीज मोटार आणि ऑल DC मोटार्स. तर करेक्ट ॲन्सर आहे बी. A 3 point starter is considered suitable for shunt as well as compound motors. Okay. तर next question. Which DC motor has got maximum self loading property? कोणत्या मोटारची सेल्फ लोडिंग प्रॉपर्टी मॅक्सिमम आहे विचारले. तर सिरीज मोटार, शंट मोटार, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटार आणि डिफरन्शियली कंपाऊंड मोटार. तर कोणतं आहे करेक्ट ॲन्सर असेल? कोणाची सगळ्यात जास्त आहे? डिफरन्शियली कंपाऊंडेड मोटार, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट.
Sparking at the commutator of a DC motor may result in damage to commutator segment, damage to commutator insulation, increased power consumption आणि all of the above. तर स्पार्किंगमुळे काय, स्पार्किंग ॲट द कम्युटेटर ऑफ अ DC मोटर मे रिझल्ट इन, स्पार्किंगमुळे काय होतं, कम्युटेटर सेगमेंट पण जो डॅमेज होतं, इन्सुलेशन पण होतं आणि पॉवर कन्झम्पशन पण वाढतं. सो करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो. पुढचा प्रश्न, फॉलोइंग मोटर इज यूज्ड वेअर हाय स्टार्टिंग टॉर्क अँड वाईड स्पीड रेंज कंट्रोल इज रिक्वायर्ड. तर कुठलं वापरतो आपण, सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट, इंडक्शन, सिंक्रोनस की DC मोटर. तर ह्याच्यासाठी करेक्ट आन्सर आहे DC मोटर is used where high starting torque and wide speed range control is required. ओके, वाईड स्पीड रेंज कंट्रोलसाठी तर DC मोटर वापरतात. ठीक आहे. पाचवा प्रश्न, द आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल ऑफ DC मोटर प्रोवाइड्स कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह, कॉन्स्टंट व्होल्टेज ड्राईव्ह, कॉन्स्टंट करंट ड्राईव्ह किंवा नन ऑफ दी अबो. तर करेक्ट आन्सर आहे कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह. आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल ऑफ DC मोटर काय प्रोव्हाइड करतं, कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट नेसेसरीली द ॲडव्हान्टेज ऑफ DC मोटार्स ओव्हर AC मोटार्स. कुठला नाही आहे, लो कॉस्ट, वाईड स्पीड रेंज, स्टॅबिलिटी, हाय स्टार्टिंग टॉर्क. तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट नेसेसरी द ॲडव्हान्टेज ऑफ DC मोटर. DC मोटरचं ॲडव्हान्टेज कोणतं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे लो कॉस्ट. इट्स नॉट द ॲडव्हान्टेज ऑफ DC मोटर. ओके. नेक्स्ट सातवा राहिला, इफ अ DC मोटर डिझाईन्ड फॉर, म्हणजे जे 40 डिग्री सेल्सिअस, एखादं DC मोटर आहे एखादी ती 40 डिग्री सेल्सिअसवर डिझाईन केली, पण 50 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला यूज करायची असेल तर खालीलपैकी कुठलं ऑप्शन सिलेक्ट करा हे विचारलं होतं. तर काय, ऑफ द मोटर ऑफ लोअर HP शुड बी सिलेक्टेड, हायर HP शुड बी सिलेक्टेड, कॅन बी यूज्ड फॉर 50 डिग्री, आणि ऑप्शन डी इज to be rated by a factor recommended by manufacturer and select the next higher HP motor. So the correct answer is D. Option D is right. Next question, which motor should not be started on no load. हा easy question होता. नो लोडवर कोणती मोटर सुरू नाही व्हायला पाहिजे, सिरीज मोटर. ओके, तर ऑप्शन ए इज राईट. आय होप तुम्ही तुमचे ॲन्सर्स नोट डाऊन केलेले असतील आणि आता क्रॉस चेक करत असाल. शेवटी व्हिडिओच्या नंतर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मार्क्स पण शेअर करू शकता. नेक्स्ट आहे, द लॉसेस ऑकरिंग इन अ DC जनरेटर आर गिवन बिलो. विच लॉस इज लाईकली टू हॅव हायेस्ट proportion at rated load of the generator. Hysteresis loss, copper field copper loss, armature copper loss आणि eddy current loss. त्याचा करेक्ट आन्सर आहे आर्मेचर कॉपर लॉस. and option C is correct. Next, last question of this video, which of the following losses are significantly reduced by laminating the core of a DC generator. The options होते hysteresis loss, eddy current loss, copper losses आणि windage losses. So the correct answer is eddy current losses. Which of the following loss? तर eddy current losses are significantly reduced by laminating the core of DC generator. तर आपण eddy current losses हे लॅमिनेशन करून कमी करू शकतो. तर हे झाली आजची प्रॅक्टिस सेट. तुमचे किती बरोबर आहेत, किती चूक आहे, शेअर करा मार्क्स. आणि आता कळतही असेल की आपल्याला किती अभ्यास करावा लागेल. ही तर चला ह्याच्यानंतर नोटिफिकेशन नंतरची पहिलेच प्रॅक्टिस सेट होता. ह्यापुढे आपण अशीच तयारी करून घेत चालू. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, विचारा. ठीक आहे.
आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.